नमस्कार, मी डॉक्टर संजीवनी पांडे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामनजींनी आज देशाचे आर्थिक बजेट सादर केले। त्यामध्ये आपल्या विकास पुरुष मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी भरघोस मदत मिळाली। चला तर पाहूया कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्या महाराष्ट्राला काय मिळत आहे ते। सर्वप्रथम पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जी रोजगाराची पायरी आहे। केंद्राची एकूण भांडवली गुंतवणूक सुमारे 11,01,000 कोटी आहे, ज्यामध्ये महाराष्ट्राला अपेक्षित वाटा 10 ते 12%। म्हणजेच महाराष्ट्रात अंदाजे 1,01,000 ते 1,03,000 कोटींचे प्रकल्प उभे राहू शकतात। पुढे रेल्वे व मोबिलिटी, मुंबई पुणे नागपूर फोकस्ड रेल्वे क्षेत्रासाठी सुमारे 2,55,000 कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे। यामध्ये मुंबई उपनगरीय रेल्वे सुधारणा होऊ शकतात, हाय स्पीड व सेमी हाय स्पीड कॉरिडॉर उभा राहू शकतो, ज्याचा परिणाम म्हणून प्रवासाचा वेळ कमी होईल व प्रोडक्टिव्हिटीमध्ये वाढ होते। तिसरे रस्ते व महामार्ग, जे इंडस्ट्रीचे बॅकबोन समजले जाते। यासाठी सुमारे 2,78,000 कोटींचे प्रावधान केले गेलेले आहे, ज्यामुळे समृद्धी महामार्ग कनेक्टिव्हिटी वाढेल, मुंबई गोवा पुणे नाशिक नागपूर कॉरिडॉर तयार होईल। याचा फायदा काय तर लॉजिस्टिक कॉस्ट कमी होऊन MSME व मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला चालना मिळेल। सिटी इकॉनॉमिक्स रिजन CER साठी पुढील 5 वर्षात राष्ट्रीय पातळीवर सुमारे 5,000 कोटींची गुंतवणूक होणार आहे। यामध्ये महाराष्ट्राचे प्रमुख झोन मुंबई पुणे नागपूर हे प्रभावित होतील। तसेच PM आवास व शहरी गृहनिर्माण यासाठी सुमारे 80,000 कोटी राखीव ठेवले आहेत, ज्यामुळे महाराष्ट्रात अफोर्डेबल हाऊसिंग स्लम रिडेव्हलपमेंट करणे सोपे जाईल। तसेच शेती व ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी यामध्ये रूरल सेक्टरमध्ये जॉब आणण्यासाठी कृषी व संलग्न क्षेत्रासाठी सुमारे 1,52,000 कोटींची तरतूद केली गेली आहे। यामुळे महाराष्ट्राला सौर कृषी पंप, सिंचन, ग्रामीण रस्ते ह्या सर्वांमध्ये डेव्हलपमेंटचा स्कोप आहे। याचा परिणाम काय तर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, ग्रामीण युवकांसाठी रोजगार निर्मितीत वाढ होईल। महाराष्ट्रातल्या युवकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी कौशल्य व विकास रोजगारावर भर देण्यासाठी स्किल डेव्हलपमेंट, स्किल अँड एम्प्लॉयमेंट निर्मितीसाठी सुमारे 25,000 कोटींची गुंतवणूक केली आहे, ज्यामध्ये यामध्ये AIचा वापर वाढवण्यासाठी, ITIचे आधुनिकीकरणासाठी, इंडस्ट्री लिंक्ड ट्रेनिंग मिळण्यासाठी, MSME सपोर्ट करण्यासाठी यामध्ये या निधीचा वापर करू शकतो। यामध्ये पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक अशा शहरांना विशेष लाभ होईल। सुमारे 1,00,000 कोटींच्या पायाभूत सुविधा उभा राहण्यास मदत मिळून यामध्ये उद्योजकांसाठी जलद लॉजिस्टिक, कुशल मनुष्यबळ आणि स्थिर आर्थिक धोरण तयार केले जाईल। हा नवीन अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी विकासाची संधी, युवकांसाठी रोजगाराचा मार्ग आणि उद्योगांसाठी वाढीचा वेग घेईल। तर अशा प्रकारे हा नवीन अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी विकासाची संधी, युवकांसाठी रोजगाराचा मार्ग आणि उद्योगांसाठी वाढीचा वेग घेऊन येईल। जय हिंद, जय महाराष्ट्र।